अमरावती शहरातील चपराशीपुरा मस्जिदजवळ दुचाकी आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली। यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अमरावती शहरातील चपराशीपुरा मस्जिदजवळ दुपारी 12 वाजताच्या दरम्यान दुचाकी आणि चारचाकी वाहनात भीषण अपघात झाला। दुचाकी क्रमांक MH27 Y6609 यावर 45 वर्षीय शहजाद अली अहमद अली हा दुचाकी चालवत होता। त्याच्या मागे सलीम घोरी माखुद्दीन घोरी बसून दोघेही कामानिमित्त एसटी स्टँड ते वडाळी रस्त्याने जात होते। तेवढ्यात MH30 AT 1699 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने बियाणी चौक ते यशोदा रस्त्याने भरधाव वेगाने येत असताना दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकी चालक शहजाद अली याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो जखमी झाला आहे, तर मागे बसलेला सलीम घोरी याच्या पायाला गंभीर इजा झाली आहे। तेथेच संचारबंदीत बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासमोरच हा भीषण अपघात घडला। पोलिसांनी तात्काळ जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे। या अपघातात दुचाकी समोरील भाग संपूर्णतः चकनाचूर झाला आहे। सलीम घोरी यांच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी चारचाकी चालक अमित दिलीप कांबे यांच्या विरुद्ध कलम 279, 337, 338, 269, 270, 271 तसेच 188-51 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दुचाकी चालक शहजाद अली याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।